नाव गजदा भारी। प्रश्न, आपण कुठून आलात ताई? मी पनवेलवरून आलेले आहे. बरं, आपलं हे रद्द झालं पाहिजे, कारण हा संविधानाच्या विरोधात जे चाललेलं आहे हे कटकारस्थान, हे RSS वाल्यांनी जे काही म्हणजे मांडणी करायला लागलेत आणि हे जाणीवपूर्वक करतायत, हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी हा सर्व समाज एकत्र आलेला आहे आणि पुढे चालून आज जर आपण रस्त्यावर उतरलो नाही, आज जर आपण लढलो नाही, तर उद्या आपल्या मुलांसाठी खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आता तरी आपण सर्वांनी विचार करून RSS वाल्यांचे म्हणजे ज्या त्यांचे विचार विनिमय सगळे छाटून काढले पाहिजेत. इतकंच मी बोलते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय जय भीम. नमस्कार, मी सरस्वती इंगोले जालन्यावरून आली आहे. मला एवढंच म्हणायची अगकटके वर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की येणारी जी पिढी आहे त्याला फार मोठं म्हणजे शैक्षणिक आर्थिक सगळ्या बाबतीत फार मोठं नुकसान होणार आहे. तर येणाऱ्या भावी पिढीसाठी निदान हे शासनाचा कट आहे जो त्यांनी रचलेला आहे तो आपण मान्य करणार नाही, त्याचा विरोध करणार आहोत. सर, आपलं नाव काय सांगा? मी प्रकाश कुलवळे. आपण कुठून आलात? परभणीवरून आलोय. शासनानं आपलं उपवर्गीकरण करण्याचा जे घाट घेतला त्या उपवर्गीकरण रद्द व्हावं आणि आपल्याकडं हे समाजाच्या हिताचं नसल्यामुळं हे त्वरित कॅन्सल व्हावं आणि त्याबद्दल या सगळ्या उपवर्गीकरण जे शासनानं घाट मारलेला आहे त्याला माझा जाहीर निषेध आहे. मी परभणीच्या वतीने माझ्या प्रतिक्रिया आज मुंबई येथे देत आहे. आपण कुठल्या संघटनेत काम करता सर? राष्ट्रीय लोक समाज संघटनेत परशुरामजी इंगोले मुंबई त्यांच्या संघटनेत काम करते. मी नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहे. सर्वप्रथम ज्यांनी तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला त्या विश्ववंदनीय महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास शत नमन होतो. आपल्या संपूर्ण जगामध्ये सर्वोच्च असं भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 341 नुसार भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातींना एकत्रित करण्याचं एकसंघपणानं राहण्याचं असं आरक्षण बहाल केलं आणि त्यांच्या आरक्षणामुळं महाराष्ट्रातील संबंध अनुसूचित जातीतील 59 जाती गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना महाराष्ट्र सरकारने माननीय सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांना समोर करून माननीय माजी न्यायाधीश आनंदजी बदर समितीच्या एक सदस्यीय समितीने जो महाराष्ट्र शासनाकडे जो उपवर्गीकरणाचा अपकडेचा जो घाट घातला आहे तो घाट हाणून पाडण्यासाठी आम्ही इथं या ठिकाणी मुंबई नगरीमध्ये आलेलो आहोत. संविधानिक पद्धतीने या ठिकाणी आलेले आहोत. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वाची पायमल्ली होऊ नये यासाठी तळागाळातील संपूर्ण अनुसूचित जातीचा समाज या ठिकाणी मुंबईमध्ये उतरलेला आहे. यापुढेही आम्ही अशा पद्धतीचा घाट आम्ही चुकून घेणार नाही यासाठी राष्ट्रीय डॉर समाज संघटनेचा एक शिलेदार म्हणून या ठिकाणी मुंबई नगरीमध्ये आम्ही आलेलो आहोत. आपण मला या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. सर सांगा, आपलं नाव सांगा. माझं बाबूराव विठ्ठलराव नरे. मी नांदेडून आलो आहे. ह्या उपवर्गीकरणाचं जे काही चालू आहे या सरकारने जे काही काम केलं आहे याच्या विरोधामध्ये आम्ही जे रोडवर जमलो आहे की तिथं हे उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे आणि जर उपवर्गीकरण झालं तर समाजाचा खूप मोठा नुकसान होईल. त्याच्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यामुळं सरकारने हे उपवर्गीकरण रद्द करावं. त्यामुळं आम्ही या आंदोलनामध्ये सामील झालो. आपण कोणत्या संघटनेच्या मार्फत निषेध करत समाज आहात? संघटनेच्या माध्यमातून इथे आलेलो आहोत. सर, आपण कुठून आलात? मी परभणीहून आलो आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी 50 ते 60 सर्व समाज बांधव घेऊन आलेला आहे. बर सर, आपण ऐकलंच असेल की 2-4 दिवसापूर्वी याच आझाद मैदानावर एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमात आपण राहत असलेल्या जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका संजय इंचे नावाच्या व्यक्तीने हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही म्हटलं. याबाबत आपलं काय मत आहे? नाही, चुकीचं आहे. ते म्हणणं चुकीचं आहे. मी त्या मताचा मी जाहीर निषेध करतो. अशा वृत्ती
वृत्तीच्या लोकांना आणि अशा वृत्तीला ठेचलं पाहिजे की नाही? हो, यांना फासावर चढवलं पाहिजे. आपण कशासाठी मुंबईमध्ये आले आहात? मी मुंबईला प्रथमतः माझा परिचय करून देतो. मी नामदेव सदाशिवराव पगार, माजी नगरसेवक, प्रदेश महासचिव, राष्ट्रीय ढोर समाज संघटना व अखिल भारतीय गुरुविदास समता परिषद. मी लोहा तालुका इथून नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहे आणि मी संघटनेचा प्रदेश महासचिव असल्यामुळं मी महाराष्ट्रभर फिरून या उपवर्गाच्या विरोधात मी सर्व समाजाला जागृत करण्याचं संघटनेच्या वतीने काम केलं आहे. आम्हा शोषितांची एकच जात उपवर्गीकरणाला घालू लात हा आमचा राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचा एकमेव नारा आहे. आणि आम्ही ढोरच समाज नाही तर सबंध चर्मकार समाज आणि ढोर समाज एवढ्या काही आमच्या जाती आहेत, या आम्ही सर्व अनुसूचित जातीतील 59 जाती या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. आणि जर शासनानं हा घातलेला घाट आहे, हा काही मातंग समाजाच्या म्हणजे माझ्या मातंग बांधवांच्या काही म्होरक्यांना धरून हा घाट घातला आहे. मातंग बांधव सुद्धा आमच्याबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी आहे. म्हणून आम्ही हे उपवर्गीकरण होऊ देणार नाही. झालं तर उद्या आनंदरावजी आंबेडकर, भीमरावजी आंबेडकर, त्याचबरोबर संघटनेचे नेते परशुरामजी इंगोले साहेब, त्याचबरोबर बबनरावजी घोलप साहेब, आम्ही सर्व समाजाचे घटक, वेगवेगळ्या समाजाचे घटक मिळून आम्ही हे उपवर्गीकरण रद्द कसं करता येईल शेवटच्या श्वासापर्यंत आमची लढण्याची या ठिकाणी तयारी आहे. कारण बाबासाहेबांना दिलेलं आम्हाला हे आरक्षण, आम्ही कदापि हे आरक्षण उपवर्गीकरणात विभागले जाऊ देणार नाही. आम्ही पूर्वी बी मांग, महार, ढोर, चांभार भाऊ होतो, आताही राहणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि शासनानं घातलेल्या घाटाचा जाहीर निषेध करतो. थांबतो. जय भीम, जय कक्कया, जय रविदास, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. सर, आपण कुठून आलात? मी परभणीहून आलो आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी 50 ते 60 सर्व समाज बांधव घेऊन आलेला आहे मी. बर सर, आपण ऐकलंच असेल की 2-4 दिवसापूर्वी याच आझाद मैदानावर एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमात आपण राहत असलेल्या जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका संजय इंचे नावाच्या व्यक्तीने हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही म्हटलं. याबाबत आपलं काय मत आहे? नाही, चुकीचं आहे. ते म्हणणं चुकीचं आहे. मी त्या मताचा मी जाहीर निषेध करतो. अशा वृत्तीच्या लोकांना आणि अशा वृत्तीला ठेचलं पाहिजे की नाही? हो, यांना फासावर चढवलं पाहिजे. सर, आपण कुठून आला आहात आणि आपले नाव काय आहे? विरारोडून आलो. माझं नाव रावसाहेब बापूराव इंगोले आहे. बर, आपल्या समाजाच्या काय मागण्या आहेत थोडक्यात? सर, आपला परिचय द्या. मी संभाजीनगर आलो. अशोक रामभाऊ सोनटक्के, राहणार मुकुंदवाडी, शिवसाईनगर, संभाजीनगर. सर, आपला परिचय द्या. अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच www.lokahiranews.com ला भेट द्या.